हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं मालन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नादतो ज्ञानराजा सुपात्र याठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। आपण शेवटच्या श्लोकाचा 7व्या अध्यायातील विचार करतोय। साधिभूतादि दैवम माम साधि यज्ञं चेयदु प्रयाण काले अपीच माम ते विदुरयुक्त चेतसहा। माऊली म्हणतात, मागच्या चिंतनामध्ये आपण कालच्या पाहिलं, परी नेनो कैसे पैगा जे जडून गेली माझी अंगा ते प्रयाणाची या लगबगा न सांडिताची माते। मला सोडून कुठे जात नाहीत ते, कारण त्यांचं सान्निध्य, त्यांचं अनुसंधान हे माझ्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं। त्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो की सर्व संसार मिथ्या आहे, देह मिथ्या आहे, देह संबंधी मिथ्या आहे, असा त्यांचा निश्चय असतो। आणि दुसरा एक निश्चय असतो, एक भगवंतच तेवढा खरा आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे। याचा जो निश्चय आहे, एक विठ्ठलाची खरा वीर तो वावू गा पसारा, असा तुकोबांचा निश्चय होता। आपणही हळूहळू प्रयत्नानं असा निश्चय करता आला पाहिजे। भोगांच्या आसक्तीतून आपलं चित्त आणि आपलं अंतःकरण बाहेर काढता आलं पाहिजे, आणि म्हणजेच त्या अंतःकरणामध्ये भगवंताची स्थापना करता येईल। जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये संसारानं ठाण मांडून बसलेला आहे, तोपर्यंत भगवंताला त्याच्या हक्काची जागा राहण्याची मिळणार नाही। राहण्याची हक्काची जागा भगवंताची कोणती आहे, तर जीवाचं अंतःकरण म्हणजे जीव, जे आहे, ज्या डोहामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, तो डोहच नाहीसा होणं आणि प्रतिबिंबाशी त्याने एकरूपतेने राहणं, यालाच भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये स्थापित करणं आहे। जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत राहत नाही, तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये कामक्रोधादी विकार काय बाहेर पडणार नाहीत। कारण कामक्रोधादी गेले तरच विठ्ठलाला जागा होईल ना। तुकोबांचा अभंग आहे, कामक्रोध केले घर रिता, म्हणजे तुका म्हणे देह भरीला विठ्ठले कामक्रोधे केले घर रिते। भगवंत राहायला आला की कामक्रोध निघून जातात। कामक्रोध राहण्यासाठी जी साधना आहे, ती साधना जर जाण्यासाठी जी साधना आहे, कामक्रोध जावेत यासाठी जी साधना आहे, ती साधना करत राहिलो की अंतःकरण रिकाम होतं, आणि रिकाम अंतःकरण शांत होतं, स्थिर होतं, शुद्ध होतं, आणि ते भगवंताचाच फक्त विचार करतं। पण भगवंताचा सतत विचार केल्यामुळंच अंतःसमयी सुद्धा भगवंतला ते अंतःकरण सोडत नाही। का? त्याच्याशी एकदम एकरूप ऐक्य पावलेलं असतं। असं ऐक्याला प्राप्त झालेलं अंतःकरण आहे, हे प्रयाणकाळी सुद्धा मला सोडत नाही असं भगवंत म्हणतात। असं मागच्या चिंतनामध्ये आपण विचारात घेतलं होतं। पुढची 184 नंबरची ओवी आहे, त्याचा विचार थोडासा आपण करायला लागलो आता। एरवी तरी जाण ऐसे जे निपुण त्याची अंतःकरणयुक्त योगी। आता अंतःकरणयुक्त योगी कुणाला म्हटलंय बघा, म्हणजे ज्याला शांत समाहित झालेलं समाधियुक्त चित्त झालेले योगी आहेत, त्यांना त्याची अंतःकरणयुक्त योगी म्हटलेलं आहे। एरवी तरी जाण, एरवी सुद्धा हे जे पुरुष असे भक्तिज्ञानामध्ये निष्णात आहेत, निपुण शब्द वापरलाय। निपुण म्हणजे ज्यांचं नैपुण्य आहे, जे पारंगत आहेत,
भक्ती ज्ञानामध्ये निष्णात आहेत त्यांचं चित्त समाधयुक्त आणि शांत झालेलं असतं, अन्यांचं नसतं. तोच विचार इथं माऊली आता सांगावले. म्हणजे मरण्याच्या समयी चित्त शांत पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे, त्यामध्ये संसाराची आठवण नको पाहिजे. ही आठवण म्हणजे मागची आठवणच पुढच्या जन्माला कारणीभूत ठरत असते. म्हणून जर भगवंताची आठवण असेल तर भगवंत पुढचा जन्म देणार नाहीत, म्हणजे मला यातनेतून सुटका होईल. आणि जर मला संसाराचीच आठवण असेल, नातलगांची आठवण राहत असेल, भावी पिढ्यांचं कसं होईल याची चिंता असेल, तर त्या चिंता पूर्ण करण्यासाठी परत जन्माला यावं लागतं. आणि मागील जे संचित झालेलं संचित जे असतं त्या संचिताचा वापर करून त्याला परत जगावं लागतं. हा मुद्दा आहे. म्हणून इथं म्हणतात हे निपुण झालेले असतात की ज्याने आपलं चित्त शांत करून घेतलेलं असतं. आणि मरणाच्या वेळी हे शांत होत नाही. बरं काय, मी म्हणेन की मरणाच्या वेळी माझी मी तयारी करतो. आता मरणाच्या वेळी तयारी करायला माझं मरण तरी मला कळलं पाहिजे ना, केव्हा आहे ते. कधी माहीत नाही आपल्याला केव्हा येईल. असं कसं माशी पाकडे तर होई सरे, असं माऊली बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणी याची उंडी, माशी पाकडे तव हे स्वरे. लोण्याचा गोळा गिळायला काय वेळ लागणार आहे. काळ ग्रासतसे सत म्हटलेलं आहे. काळ ग्रास घेतो, घेतो आपल्या शरीराचा, आपल्या सगळ्या ह्या संपत्तीचा, शरीराचा ग्रास हा काळ घेत असतो. मग कधी घेईल काय सांगता येत नाही ना. म्हणून मरणाची तयारी, मी लवकर आता मरणार आहे, मी उद्या असेल की नसेल, असेच विचार करून आपल्या कर्तृत्वातून आणि संसाराच्या आसक्तीतून बाहेर पडावं. मरणाची सतत चिंता केल्यामुळं संसाराबद्दलचं वैराग्य निर्माण होतं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, संसारिक सर्व पदार्थ जे अनित्य आणि मिथ्या मानल्यामुळं त्याबद्दलही वैराग्य होतं. आणि तिसरी गोष्ट, मी भगवंतच माझा आहे आणि सगळं जे आहे ते माझं नाही भगवंताचं आहे असं मानल्यामुळेही आपण रिकामे होतो. 3 गोष्टी आपण बघितल्या की हे माझं नाही, हे सगळं भगवंताचं आहे असं मानणं म्हणजे त्यातून आपली आसक्ती नष्ट होते. दुसरी गोष्ट की हे संसारातले सगळे पदार्थ जे आहेत ते अनित्य आहेत, ते शाश्वत नाहीत, ते मिथ्या एकदा झाले की मग त्याबद्दल असणारं वैराग्य निर्माण होतं. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की जे आपण पाहतो ऐकतो हे सगळं जाणार आहे, लय पावणार आहे, असा विचार जर केला तर आपल्या आयुष्यात अंतःकरणाला वैराग्य प्राप्त होतं. अंतःकरणाचं वैराग्य सर्वश्रेष्ठ असतं. देहाचं वैराग्य एवढं फारसं महत्त्वाचं नाही. खरं अंतःकरणाचं वैराग्य आहे. देहाचं वैराग्य म्हणजे काय, हे खावं ते खाऊ नये, हे खाल्लं चुकीचं आहे, ही गोष्ट परिधान करावी, इथं जावं तिथं जाऊ नये, असं बोलावं असं बोलू नये. हे धर्म आणि नीती ही परमार्थाचा पायाच आहे. सुरुवातीला धर्म आणि नीतीच्याच द्वारे परमार्थातल्या वैराग्याकडे यावं लागतं. संसाराचं वैराग्य याला आपल्याला नीतीचा उपयोग करता येतो, परंतु तरीसुद्धा अंतःकरणाच्या वैराग्याला संतांनी फार महत्त्व दिलेलं आहे. शरीराच्या वैराग्यापेक्षा, मी शरीरातले कपडे असे नकोत अशी घालायला पाहिजेत, याच्या वैराग्यापेक्षा अंतःकरणानंच हे सगळं असत्य आहे, मिथ्य आहे असा निश्चय करून आत घ्यावा लागतो. बाहेरचा बोलण्यातला निश्चय काय करायचा असतो. खूप काहीतरी बोलत असतील मायासारखे प्रवचनकार, कीर्तनकार मायासारखे असतील, ते म्हणतील नुसते बोलत असतील, तर त्या बोलण्याला अर्थ काय राहिला सांगा बघू. जोपर्यंत अंतःकरणाचाच निश्चय झालेला नसतो तोपर्यंत मी देहानं मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी हेच कपडे घालतो, मी साधूची कपडे घालतो, साधूंच्या माळा घालतो, पण अंतःकरणाचं नाही तर नसेल तर. नाही मनाशी मुंडिले दाढी मिशानी काय केले, तुकोबा म्हणतात. कसं वर्णन करतात बघा. मनाचं मुंडन केलं नसेल तर दाढी मिशाचं मुंडन करून उपयोग काय, किंवा दाढी मिशा ठेवून त्याचाही उपयोग काय. ठेवा नाहीतर नाही ठेवा, मनाचं मुंडन झालं पाहिजे. अंतःकरणातून वैराग्य जेव्हा स्थापित होतं त्यामुळे समस्त संसाराबद्दलचे अनित्यत्व आपल्याला कळायला लागतं. आणि एकदा अनित्यत्व आलं की वैराग्य नावाचं हे परमभाग्य ज्याला आपण म्हणतो, हे परम मोठा लाभ आपल्याला प्राप्त होतो. आणि वैराग्य ज्ञान देऊनच जातं. वैराग्य जेव्हा येतं त्यावेळी ज्ञानच देऊन जातं त्या साधकाला.
त्यामुळे ज्ञान हे विवेकानं आणि वैराग्यानंच प्राप्त होतं आणि त्यासाठी आपलं झगडणं म्हणजे आपली साधना जी आहे ही साधना त्याला उपयोगी पडत असते. ते निपुण असतात म्हणतात भगवंत. एरवी ते पुरुष असे भक्ती ज्ञानामध्ये अत्यंत निपुण असतात. एरवी तरी जाण ऐसे जे, ऐसे म्हणजे कोणते, जे मरणकाळी सुद्धा भगवंताची आठवण विसरत नाहीत असं जे या शब्दानं दाखवलेलं आहे. ऐशे जे असे म्हणजे कसे, मागच्या ओवीमध्ये सांगितलेत तसे, मागच्या 2 ओवीमध्ये सांगितलेत ना, तो कसा असतो की सूत्र जरी बिघडलं तरी यातायात होत नाही, मरणाच्या वेळी गोंधळ होत नाही डोक्यामध्ये. आता जाया झालो काय करू काय करू काय करू, केव्हा असं होते सांगा बघू. अचानकपणे आपल्याला म्हणलेत आत्ताच निघायचं आहे, चला एक परदेशातली सहल आहे, चला निघालेले आहे. अहो आता कसं असं काय सांगताय तुम्ही, फार गडबड झाली माझी, सगळी गोंधळ झाला बघा. का, कारण काल तुमचं आणि आज 4 दिवस सांगितलं असतं तर मी सगळी कपड्याची तयारी केली असते. म्हणजे गोंधळ कसा उडतोय बघा. गोंधळ अशांचा उडतो ज्यांनी पूर्वतयारी केलेली नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला कुठल्या तरी गावाला अचानक जाण्याचा योग आला, बऱ्याचशा वस्तू विसरून राहतात आपल्या. अरे रे रे, गडबडीत आलो आणि बाहेर पडावं लागलं, त्यामुळे माझं हे विसरलं, माझं ते विसरलं. असं विसरणं म्हणजे संसारात असणं मृत्यूच्या समयी असंच आहे. तो एक मोठा प्रवास आहे. मग असं चिंतन केलं, नाटक आहे ते 4 अंकाचं, आणि या प्रवासातून जाताना आपण इथून जायचं आहे. आणि एनी टाईम असा शब्द आहे ना, कोणत्याही क्षणी मला बोलावणं आलं तर माझी बॅग भरलेली असली पाहिजे. माझी कुठली प्रवासाची बॅग आहे ती भरलेली पाहिजे, म्हणजे मी साधनयुक्त झालो पाहिजे. माझं चित्त शांत करण्याचा प्रयत्न करून ठेवलेला असला पाहिजे. मी योगयुक्त झालो पाहिजे. माझ्याकडं वैराग्य असलं पाहिजे. याला पूर्वतयारी म्हणतात. शेवटच्या दिवसाच्या गोड प्रसंगाला ही गोष्ट फार उपयुक्त आहे. पण आपण जर विचार केला तर अन्यथा मी अमरच आहे अशा भावनेनं जगणारे खूप आहेत. त्यांना निपुण म्हणत नाहीत माऊली. माऊली म्हणतात मृत्यूच्या समयी सुद्धा माझा आश्रय जे सोडत नाहीत, मला सोडत नाहीत, कारण त्यांनी सगळ्याला सोडलेलं असतं. म्हणून भगवंताला त्यांना पकडता येतं. भगवंताला पकडण्याची एक कला किंवा नैपुण्य कोणतं असेल तर संसाराचं आसक्ती डोक्यातून काढून टाकणं, शरीराची आसक्ती काढून टाकणं ही भगवंताला पकडण्याचं निष्णातपणा किंवा नैपुण्य आहे असं इथं माऊली बोलतात. त्यांचं अंतःकरण मुळातच शांत झालेलं असतं. भोगातून निघता चित्त मज माझी निघता, हळूहळू पंडूसुता मीची होईल. हळूहळू होईल ना, म्हणजे जैसा सरिता उग समजतं. माऊली म्हणतात शरदकालू रगे आणि सरिता उघटू लागे, तैसे चित्त काढून वेगे प्रपंचोनी. हळूहळू जशी नदी आटत जाते शरद ऋतूमध्ये, तसं आपल्या चित्तातला संसार जो आहे तो आटत 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 गेला पाहिजे. आपल्या अंतःकरणात बसलेली नातलगांच्या गाठी ज्या आहेत त्या हळूहळू हळू विलग व्हायला पाहिजेत. कशा, जशी नदी हळूहळू आटत जाते आणि आटत जाऊन काय होते, जैसा शरदकालू रगे आणि सरिता ओहटू लागे, तैसं चित्त काढेल वेगेच प्रपंचोनी. प्रपंचातलं चित्त असं चढ दिशा हळूहळू काढलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. लवकर निघणार नाही, कारण जन्मोजन्मीचे संस्कार आहेत. माझं वाटतं माझ्यातून मन काढायचं म्हणजे चित्त त्यातून बाहेर काढावं लागतं. माझं म्हणायला अनुभव पण खूप आहेत. माझं म्हणताना त्याला पटवून देता येत नाही. माझं नाही म्हणायला जास्त काय चर्चाही करायला लागत नाही. माझं नाहीच सरळ सरळ स्पष्ट आहे. माझं आहे म्हणायला काय पुरावे आहेत, पुराव्याशिवाय कसं बोलता येईल, काय प्रमाण देता येते माझं आहे म्हणायला, त्याच्यावर काहीच प्रमाण नाही. मी जन्माला आलो ह्याच्यात माझं मोठेपण काय आहे, मी इथली संपत्ती मिळवली ह्यात माझं मोठेपण काय, मी जन्माला आलो हे माझी मागची कर्म आहे, माझ्याकडे जी संपत्ती आहे हे प्रारब्धाचं कर्म आहे. मी काय केलं इथं येऊन, काय मोठं गाजवलेलं आहे. गाजवण्यासारखी एकच गोष्ट आहे, मी इथं आलो आणि देवाला प्राप्त केला. जर केला असेल ना तर जीवाला कृतार्थता प्राप्त झाली, शरीर येणं हे सार्थकी झालं असं म्हणता येईल. नाही तर तसाच आला आणि तसाच गेला. आले किती नाही गेले किती, काय म्हणा सांगा मग. रावणा काय झाले, आकस्मित हे राज्य सर्वे बुडाले असं समर्थ म्हणतात. सगळं राज्य रावणासारख्या महाबलाढ्य, महापराक्रमी, महाशक्तिवान अशा एका राजाची स्थिती जर अशी होऊ शकते तर माझ्यासारखा सामान्य जीव आहे त्याची स्थिती काय.
कशाला मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, मी मोठा आहे, मी अमुक आहे, लात मारून तिथं पाणी काढेल, माझ्याशिवाय काही चालत नाही, मला घेतल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत, मी नसेल तर पुढे कसं कसं होईल, जो मठ मी चालवतो, आश्रम चालवतो, ह्या आश्रमाची स्थिती कशी बरी होईल, मग माझ्या गुरुंना काय वाटेल, मग माझ्या गुरूंचं कार्य पाठीमागे शिल्लक मग करता राहणार नाही, लोक सगळं मोडून टाकतील हे आश्रम, असं म्हणायची काही गरज नाही. नंतर ते सगळं चालतं, कारण सगळं भगवत कृपेने चाललेलं आहे. मला माझ्या एकंदर त्या आयुष्याला आणि लिमिटेड आयुष्याला काय किंमत असते, पण तरीसुद्धा कोण विचार करतो याचा सांगा, मी केव्हा जाईल याचा माहिती नसते. मग निष्णात व्हावं, चित्त शांत ठेवावं, निपुण व्हावं, असं माऊली म्हणतात. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, असे जे निपुण झालेले जे भक्त आहेत, निष्णात झालेले भक्त आहेत, असे नैपुण्य ज्यांच्या ठिकाणी असतं, असेच योगी माझ्या स्वरूपाशी स्थिर अंतःकरणाने एकरूप झालेले असतात, समाहित चित्त झालेलं असतं. युक्त योगी, अंतःकरण युक्त म्हणजे ज्यांचं चित्त शांत आणि समाहित झालेलं असतं. समाहित जरा वेगळा शब्द, समाहित म्हणजे जोडून घेतलेलं असतं भगवंताशी, त्यांना परत संसाराच्या मार्गावर वाटचाल करावी लागत नाही, संसाराचा मार्ग बाजूला राहतो, हा मार्ग वेगळा आहे, यातून त्याचं जुळत नाही. माये काय म्हणतात, नामदेवांचा अभंग आहे, टाळ मृदंग दक्षिणेकडे, माझे भजन पश्चिमेकडे, असं काहीतरी वर्णन आहे. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काय सुंदर वर्णन करतात बघा. म्हणून या समस्त संसारामध्ये नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जवळ आलेला आहे काळ, ग्रास घ्यायला लागलाय. आपण म्हणतोय मरतोय त्याच वेळी गिळतोय वाढते, रोज गिळतो, रोज तुकडे तुकडे कडून आपल्या शरीराचे आणि आपल्या सगळ्या समस्त संसाराचे तो खायला लागलेला आहे. संसारावरच काळाची सत्ता आहे. माझ्यासारखं छोटंसं शरीर त्याला खायला किती वेळ लागणार आहे सांगा बघू. आयुष्य खातो काळ सावधान, अशी संतांची वचनं आहेत. नको नको मना गुंतू माया जाळे. तुला जे आकर्षित करणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत, त्या वस्तूमध्ये तुझं मन गुंतवून ठेवू नकोस. गुंतवून ठेवलेलं मन मरणसमयी त्यातून काढून घेताना तुला फार वेदना होतील, म्हणून अगोदर काढून घे. तुला जायचं आहे ना, घर सोडायचं आहे ना, मग घरातली आसक्ती काढून टाक. माणसं सोडायची आहेत ना, तर आसक्ती काढून टाक. जाताना काहीतरी बरोबर पाहिजे म्हणून साधना करून काहीतरी पुण्य दान धर्म करून कमव, आणि ते जाताना बरोबर बोचकं घेऊन जा ना तुझ्याबरोबर. बाकी इथलं काय तुला घेऊन जाता येते? काय फर्निचर घरातलं घेऊन जातोस? काय बँकेला बॅलन्स घेऊन जातोस? काय पोरटारं बरोबर येणार आहेत? कोणी नाही. स्त्री पुत्र कलत्र अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. यमाची हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या. सगळी भूषणं तुझ्या अंगावरली काढून घेणार आहेत ही सगळे मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक तुला ओरबडण्यासाठी आहे, तुला एकच तारणार आहे, तो म्हणजे भगवंताचा आश्रय. आणि म्हणून जे भगवंताचे आश्रय झाले त्यांनी नैपुण्य प्राप्त केलं, असे भक्त जे आहेत, ज्याने आपलं अंतःकरण समाहित केलेलं आहे, शांत केलेलं आहे, योगयुक्त केलेलं आहे, ते निपुण आहेत भक्त, असं माऊली बोलतात. योगी एरवी तरी जाण ऐसे जे निपुण. ते निपुण झालेले असतात, तेची अंतःकरण युक्त योगी, ज्याने पंचक्लेशांना मागच्यावर वर्णन केलेलं आपल्याला, किंवा राग अस्मिता अभिनिवेश वर्णन जे केलेलं आहे त्याचा विचार आपण मागच्या वेळा झालेला आहे, की हे जे जे क्लेश आहेत, पंचक्लेश, ज्यांनी चुकवले त्यांना निपुण म्हटलेलं आहे. म्हणजे क्लेश कसे चुकवायचे? अविद्या किंवा अस्मिता किंवा राग, द्वेष, अभिनिवेश, हे 5 क्लेश आहेत. या पंचक्लेशातून जिवंत असतानाच बाहेर पडा. एका मृत्यूनंतर बाहेर पडायचे किंवा मृत्यूच्या समयी बाहेर पडण्याच्या या गोष्टी नाही, हे शक्यच नाही. झडझडूनी वैराणी म्हणण्याचा अर्थ काय? करावी तातडी परमार्थाची, याचा अर्थ काय? ही प्राप्त काळ घडी जी आहे, ही प्राप्त काळ घडी शेवटची घडी साधायची असेल तर तुझी अगोदर तयारी पाहिजे. अगोदर तयार राहा, अगोदर त्याचा सराव कर, अगोदर अभ्यास कर, त्याशिवाय तुला शेवटची घडी साधता येणार नाही. पण ज्याने या पंचक्लेशातून पंचकोशातून ज्याने स्वतःला सोडवून घेतलं, अंतःकरणातून ज्यांनी सोडवून घेतलं, ज्यांची विषयासक्ती संपत आलेली आहे, असे जे आहेत ते निपुण आहेत असं माऊली म्हणतात. त्यांचं अंतःकरण शांत, शुद्ध आणि स्थिर झालेलं असतं. त्यामुळं भविष्यकाळ
वृद्धावस्था मृत्यू यांचा परिहार करण्याचा अगोदरच उपाय करणारा जो आहे तो शहाणा असतो. भविष्य काळात मला वृद्धत्व येणार आहे आणि मृत्यूही येणार आहे, याचा परिहार मी कसा करायचा? चुकवण्याचा संबंधच नाही. मी जन्माला आलो तर माझी वृद्धावस्था आणि व्याधी मला चुकवता येत नाही आणि माझा मृत्यूही मला चुकवता येत नाही, पण त्याच्यावर उपाय करता येतात. उपाय डॉक्टरी उपाय नव्हे बरं काय. अजून कुठल्याही डॉक्टरने सगळी संपूर्ण व्याधी शरीराची बरी केलेली नाही. त्यामुळं आम्ही मलमपट्ट्या करण्यामध्ये आयुष्यातलं सुख मानत असतो. मलमपट्टी म्हणजे वर केलेली तात्पुरतं काहीतरी त्याच्यावर उपाय. हे तात्पुरते उपाय म्हणजे संसार आहे. आजचं मरण उद्यावर ढकलणं, पण मरणाला टाळता येत नाही. ढकलता येईल म्हणजे कसं ढकलता येईल तर थोडंसं, म्हणूनच काही उपाय संसारातले आहेत, वैद्य आहेत, औषधं आहेत त्यासाठी पुढं. पण जे भविष्यकाळाचा वेध घेतात, माझी वृद्धावस्था, विकलांग होणारं माझं शरीर, या शरीरानं मी कसा जगेन, कसा परमार्थ करेन, असा विचार अगोदर करून ठेवावा. पुढे जाऊन तो शेवटी विचार करता येणार नाही. म्हणून मृत्यू याचा परिहार करण्याचा अगोदरचा उपाय जो करतो तो शहाणा, तो धनी घेतो येते. शहाणा कुणाला म्हणतात? तुकाराम महाराज, ज्याने हे कळलं, ज्यांना अगदी मनापासून पटलं आणि पटलेलं त्यांनी वटवलं संसारामध्ये. नुसतं काय रे वाचावं, वाचलेलं आठवावं म्हणतात, आणि आठवलेलं आपल्या जीवनामध्ये उतरावं, उतरलेलं वटवावं, वटवता आलं पाहिजे. आणि ही भूमिका वटवणं म्हणजे मृत्यूच्या समयी माझा अभिनय व्यवस्थित वटला पाहिजे. अगोदरचे 3 अंक मी वटवले, कुणाचं लक्षच नसतं तिकडं, आणि ते लक्ष असायला पाहिजे असं तरी कुठं आहे? त्या 3 अंकामध्ये मी माझी सांसारिक प्रगतीलाच प्रगती मानली. खरी प्रगती आहे मृत्यूच्या समयी मी कसा त्याच्याशी सामोरा जातो, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून अगोदरची ही पूर्वतयारी ज्याला आपण म्हणतो, ती पूर्वतयारी म्हणजेच इथं नैपुण्यता म्हणलेलं आहे. असं अंतःकरण शुद्ध, शांत आणि युक्त झालेलं असतं. तेच अंतःकरण मृत्यूच्या समयी आपल्याला उपयोगी पडतं. म्हणून पुढे येणाऱ्या भविष्यकाळाचा वेध घ्यावा. भविष्य आहे असं समजावं, हातात नाही मात्र हेही समजावं. भविष्य हातात नसतं आणि भूतकाळ तरी दडपून काळाच्या पडद्याआड गेलेला असतो. दोन्हींचा उपयोग कशाला होणार आहे? आपल्या समोर आहे आजची घडी कशी आनंदाची करता येईल. आज मी रोज आनंदानं जगावं, संपला विषय. रोजचा क्षण आनंदानं जगावा आणि क्षणाक्षणाला विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आयुष्य नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि विचार करून वाटचाल करावी. माऊली म्हणतात 13व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. मला वाटतं 7वा श्लोक असेल की आपला, इंद्रियश्विन वैराग्यम अहंकारा एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. या श्लोकावरती भाष्य करताना माऊलींनी जवळजवळ 100, 125, 150 ओव्या वापरलेल्या आहेत 13व्या अध्यायामध्ये. फार सुंदर आहेत. कशी दशा तुझी येणार आहे, वृद्धपकाळ कसा येणार आहे, त्यावेळी आपण विचार करावा. ज्यावेळी एवढा मी वावरणारा, मला नमस्कार करणारे लोक आता कमी व्हायला लागलेले आहेत. माझी उपयोगिता संपलेली आहे, माझी गरज नाही आहे लोकांना. म्हणून आपली गरज आहे असं वावरू नये कधी. मला समाजाची गरज आहे असंच जगावं. कारण माझी गरज कुणाला असणार आहे, कशाला पाहिजे आहे? मी असणं आणि माझं नसणं हे या संसारासाठी काही घेणं देणं नसतं. काउंट करत नाही संसार आपल्याला, पण तरीसुद्धा आपण म्हणतोय मी कोणतरी आहे थोर, असं मी वावरत असतो. या उपाध्या मोठ्या असतात, मी काहीच नसतो. मी उपाध्यांना घेऊन मी बाहेर पडतो. मी माझी पदं, माझा पैसा, माझं नाव, या सदराखाली मी जगत असतो. त्या सगळं जर बाजूला काढलं तर माझ्याकडे आहेच काय? मुळातच काही नाही. संसाराचं आहे ते संसाराला दिलं, देहाचं आहे ते काळाला दिलं, आणि काय राहिलं माझ्याकडे सांगा बघू? देह काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे? किती सुंदर विचार तुकोबा म्हणतात बघा. देह काळाचा आहे भातुकले, आणि त्याचं त्याला देणे असे. देह पंचत्वाचं देणं आहे, म्हणून म्हणतात पंचतत्वाचं, पंचमहाभूताचं देणं आहे. शेखी ज्याचा त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात. ज्याचा त्याला देऊन जायचं आहे. मग देऊन जायचं आहे तर त्याच्याकडे आसक्ती मुळात काढावी ना, आणि म्हणजे मृत्यूतून बाहेर सुटला ना. अगोदर मृत्यूतून संपलेला आहे.
शरीर आहे किंवा नाही याच्याशी संबंध काय आहे? अगोदर मृत्यूचं भय ज्याचं संपलेलं आहे, मी मरणार नाही असा ज्याचा निश्चय झालेला आहे, तोच पंचक्लेशातून पंचकोशातून बाहेर पडतो, भविष्यकाळाचा वेध घेतो. मुद्दा हा होता की 13व्या अध्यायामध्ये अशा 100 संभाषण ओव्या खरंच जा तिथं आणि त्या श्लोकावरच्या ओव्या बघा. नुसतं आता ओव्हरलुकिंग तरी करून बघा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल की काय स्थितीचं वर्णन केलेलं आहे. कुठलं? इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकारा एवच. मला वाटते 7 नंबरचा किंवा 8 नंबरचा श्लोक 13व्या अध्यायातला तो आहे. तर त्या श्लोकावरती भाष्य केलंय. त्या श्लोकावरती भाष्य करताना माऊलींनी खूप ओव्या, तुझं नाक गळायला लागेल, कानातून घाण बाहेर पडायला लागेल, डोळ्यातून घाण बाहेर पडायला लागेल, तुझी कातडी लोंबायला लागेल, दात तोंडात नसतील, तुला ऐकू येणार नाही, केसाचा पिंजर झालेला असेल, गवतासारखे केस असे भुरभुरते तुझ्या डोक्यावरती असतील, माणसं तू मरावास म्हणून नवसं करतील तुझेच नातलग, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यामध्ये म्हणतात शेवटी ओवी वापरलेल्या आहे. मला वाटते जवळजवळ 580 नंबरची ओवी असावी ती. आयशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेळे, म्हणून चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. अतिशय सुंदर विचार केला. 8व्या श्लोकावरचे हे भाष्य आहे. खरंच आज बघावं ते. जर आपल्याला जराशी जिज्ञासा असेल तर जरूर पाहावं. मला वाटतं किती ओव्या आहेत माहिती नाही त्याच्यावरच्या, पण सर्वसाधारण 100 संभाषण ओव्यांचा तरी एक ग्रुपच आहे. तो ओव्यांचा ग्रुप माऊलींनी त्या ठिकाणी वापरला. पण त्याचा शेवट करताना माऊली म्हणतात, जे तुला मी आता सांगितलं ना, अशी तुझी दशा होईल. तुझं मन वेड्यासारखं फिरायला लागेल, रस्त्यावरली कुत्री सुद्धा तुला मान देणार नाही, घरातली माणसं सुद्धा तुला विचारणार नाही. तू ज्या ठिकाणी नोकरी करून फार मोठं अधिकारपद गाजवलंस तिथं सुद्धा तुझ्या जाण्याला कोण किंमत देणार नाही. अशी जर तुझी स्थिती येणार असेल तर का ऐशी स्थिती ऐशी दशा शब्द वापरलाय. ऐशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, म्हणून चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अरे काहीतरी कर आणि त्या आत्मज्ञानाचा अभ्यास करून ठेव. अशी दशा येणार आहे. कसा तू फेस करशील त्याला? बायका मुलं तुला विचारणार नाही, सुना नातवंड तुझा मत्सर करतील. त्यावेळी तू कसा स्थिर राहशील? तुझी अवस्था काय होईल? जगणं तरी गरजेचं आहे, आपण मरू शकत नाही. आणि मरता येत नाही म्हणून जगणाऱ्यांची किती संख्या आत्ता आपल्याकडे आहे सांगा बघू? खूप आहे. मला मरता येत नाही म्हणून जगतो, पण माझं जगणं माझं कृतार्थ करायचं आहे म्हणून मी जगतो, असे म्हणणारे निपुण शब्द वापरलेला आहे. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, असे भक्तगण जे आहे ते निपुण आहेत म्हणलेलं आहे. म्हणून विचार करावा, अशी दशा माझी पुढे येणार आहे. माझं मन वेड्यासारखं भरकटणार आहे. तत्पूर्वी मला काय करावं लागेल? शहाणपण घ्यावं लागेल. आणि हे शहाणपण फार महत्वाचं. आणि शहाणपण म्हणजे काय? समजून घेणं. असं आहे. त्याच्यावरचा त्याचा तिरस्कार करायला जायचं नाही. हे असंच आहे असं समजून घ्यायचं. ह्यात काय बदल होत नाही. बदल होतोय तो फक्त ह्या संसारिक पदार्थामध्ये बदल होतो. हे सगळं तत्वज्ञान जे आहे, संतांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. ते मला सामोरं जावं लागेल असं वर्णन केलेलं आहे. यापूर्वी इंग्रजांच्या काळामधली गोष्ट आहे की इंग्रजांचा एक अधिकारी, गोरा अधिकारी आहे, आणि तो घोड्यावरून येत असतो आणि त्याच्या घोड्याला तहान लागलेली असते. मग घोड्याला तहान लागली. त्या काळामध्ये पूर्वी ते मोठ पाण्याची मोठ असायची. विहिरीच्या बाजूला ती, आडाच्या बाजूला ती मोठ लावलेली असायची. मोठ म्हणजे एक पाणी उपसा करणारं यंत्र त्या काळातलं, जे यंत्रावर म्हणजे मशीनवर चालत नव्हतं. ते असंच चालायचं, ओढून घेतलं जायचं, ते फिरायचं आणि फिरलं की ते पाण्या उपसा करायचं आणि बाहेर टाकायचं आणि पाटाच्याद्वारे ते पिकाला नेलं जायचं. त्याला मोठ म्हणतात. आता बहुतेक लोकांना हा मोठ शब्द पूर्वीचा माहिती आहे. तर हे मोठ होती त्यावेळी. त्या मोठीचं पाणी चालू होतं, पाटाला पाणी येत होतं. तो घोडा घेऊन आलेला इंग्रज अधिकारी जो होता, त्याला वाटलं घोड्याला पाणी जरा पाजवलं पाहिजे, म्हणून तो त्या पाण्याजवळ जिथं मोठ चालू होती तिथं घेऊन आला. त्यावेळी तिथं शेतकरी पण होता की जो मोठीतनं ते पाण्याची व्यवस्था करत होता, पिकाला पाणी पाजवत होता. तर त्या मोठीतून आवाज यायचा, खटखट 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 असा आवाज यायचा पाणी उपसताना. त्यामुळे घोडं पाण्याजवळच येईना झालं, पाण्यासाठी भुजायला लागलं, घाबरायला लागलं. त्यावेळी त्या अधिकाऱ्याला वाटलं खटखट चालू असल्यामुळंच पाणी इथं काय होतंय, माझा घोडं भ्यायला लागले. जरा कटकट जर बंद केली तर मी शांतपणे आमचा घोडा माझा पाणी पिईल. पण तो म्हणला, जरा तुमचा कटकट बंद करा,
म्हणजे आमचं घोडं बुजायला लागले. मग त्यानं मोठ बंद केली. आता मोठ बंद केल्यानंतर पाटाला यायचं पाणी बंद झालं. मग घोड्याला पाणी कुठलं पाजवायचं? मग त्याच्या लक्षात आल्यावर तो अधिकारी म्हटला चालू कर, स्टार्ट स्टार्ट कर. स्टार्ट केल्यावर परत कटकट वाज आली. मोठ्याला पाणी यायला लागलं, पाटाला पाणी होतं, पण घोडं बुजायला लागलं. आता घोड्याला पाणी पाजवायचं असेल तर शेतकरी म्हटला मोठ बंद करून चालणार नाही, मोठ चालूच राहणार, मोठीचा खटखट चालू राहणार. या कटकटीमधून तुमच्या घोड्याला दाबून दडपून पाणी पाजवून घ्या, नाहीतर तहान दिलं तसंच मरून जाईल. आपली अवस्था घोड्यासारखीच झालेली आहे. त्या घोड्याला पाण्याजवळ नेताना या संसाराबद्दलचा साधनेचा विचार करताना सगळी कटकट वाटते ना संसाराची. ही मोठ म्हणजे संसार आहे, त्याची कटकट सतत चालू असते. चालू असताना यातूनच आपलं घडी साधून घेतली पाहिजे ना, नाहीतर माझ्या संसाराच्या सगळ्या समस्या मिटतील आणि मग मी विठ्ठल विठ्ठल म्हणेन, राम राम म्हणेन. या बोलण्याला काय अर्थ राहतोय काय सांगा बघू. हा कटकट आहे ओकटे, मृत्यू लोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मला अशी तू. अरे अवचटानं तू जन्मला आलास, इथं कटकट आहे नुसती. भगवंत बोलतात इथं सुखाचा क्षण तुला बघायला मिळणार नाही. तूच तुझ्याच कोवतीनं सुख शोधून घे आणि ते सुख तुझ्याजवळ आहे. तू बाहेर फिरू नकोस, भटकू नकोस, लोकांच्याकडे मागायला जाऊ नकोस. लोक अशी वागली तर मी सुखी होणार, मग कधीच सुखी होणार नाही. कारण लोक ह्या तुला सुखी होऊ देतीलच कशी सांग. तू सुखी आहे, तू सुखरूप आहेस, तू सुखी आहेस ते समजावून घे. घोड्याला योग्य वेळी पाणी पाजून घे, नाही तर घोडं तसंच ताण येणं म्हणजे जीव तसाच जाईल निघून. तत्पूर्वी कटकट आहे त्यातनंच पाजून घे. बस कोपऱ्यात एखाद्या आणि टाळ घेणे म्हण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इकडं हे आलंय तिकडं ते आलंय, मला कामातून वेळच मिळत नाही, माझी नोकरी आहे, माझा व्यापार आहे, माझा अमुक आहे तमुक आहे, सगळी कटकट चालणार आहे. घोडं उपाशी राहण्याची शक्यता आहे. आणि म्हणून इथं शांतपणाने विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की मी जे जे उपाय म्हणून आतापर्यंत करत होतो ते माझ्या त्रासासाठीच कारणीभूत ठरलेले आहेत. जे जे उपाय झाले ते अपाय म्हणून माझ्या समोर आलेले आहे. काही संसाराचा उपाय करा, काहीही करा, तर ते करणं माझ्यासाठी अपायकारक झालेलं आहे. गालिबांचा एक श्लोक फार सुंदर असा शेर आहे. गालिब जे होऊन गेले ना शेर लिहिणारे ते कवी, त्या गालिबांचा जिंदगी भर एकही गलती कर राहता मैं गालिब. काय म्हणतात बघा, आयुष्यभर एकच मी चूक करत होतो, जिंदगीभर एकही गलती कर रहा था मैं गालिब, धूल चेहरे पे थी और आईना साफ कर रहा था मैं. धूळ माझ्या चेहऱ्यावरच होती, पण मी मात्र रोज आरसा स्वच्छ करत होतो. मला वाटत होतं आज स्वच्छ केल्यामुळं कदाचित माझा चेहरा चांगला दिसेल, उद्या साफ केल्यामुळं, धुतल्यामुळं, आणखीन काहीतरी लिक्विड वापरल्यामुळं हा आरसा स्वच्छ होईल. अरे आरसा स्वच्छच आहे, तुझा चेहरा बघ. तुझ्या चेहऱ्यामध्ये असणारे तुझ्या अंतःकरणातले दोष घालव, मग तुला आरशामध्ये स्पष्ट दिसायला लागेल. मूळचा आरसा स्पष्टच आहे, हे ब्रह्मरूप आहे, हे आत्मस्वरूप स्पष्ट आरसा आहे. त्यात तुला जर तू पाहायला जाशील ना तर तुझ्या चेहऱ्यातली धूळ तुला आरशामध्ये आहे अशी जाणवायला लागेल. मी माझं सुखदुःख आत्मस्वरूपावरती घालतो आणि त्यामुळं आत्मा सुखी आत्मा दुःखी असं मला उगीच वाटायला लागलेलं आहे. याचा विचार केला, शरीर खरं वाटायला लागलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की आयुष्यभर मी एकच चूक करत होतो की धूळ आरशावर होती, धूळ माझ्या चेहऱ्यावर होती आणि मी आरसा साफ करत होतो. माझ्या आयुष्यामध्ये असंच करतोय काय मी तपासलं पाहिजे बरं काय. हा स्वतःला शेर लावून घेतला पाहिजे गालिबांचा. असंच माझी चूक व्हायला लागली आहे काय की मी उगीच कारण नसताना उगीच आरसा स्वच्छ करत बसलोय आणि मला स्वच्छ करायचं नाही. लोकांनी दुरुस्त व्हावं, लोकांनी असं वागावं. अरे लोक वागणारच नाहीत, तूच बघ ना, तुझ्या चेहऱ्यावर धूळ काढून टाक. तुला जो वाटतो ना बाजूलापणा हे वेगळं सगळं आहे, हा भेद आहे, तो भेद संपून टाक, म्हणजे तुला जगाचं स्वच्छता अनुभवायला लागेल. म्हणून भावी प्रतिकूलताचा येणारच आहे, त्या प्रतिकूलतेचा विचार करून भगवंताला शरण जाणारा तोच निष्णात आणि निपुण आहे असं माऊली बोलतात. निपुण शब्द माऊली या ओवीमध्ये वापरतात. एरवी तरी जाण आयशे जे निपुण तेची अंतकरण युक्त योगी. मी त्यांना योगी म्हणतो, ते शांत, जे शांत झालेले आहेत, ज्याने अगदी प्रयत्नानं आपली शांती कमवलेली आहे. कमवण्याची गोष्ट कोणती असेल तर शांती, तृप्ती आणि समाधान ही गोष्ट कमवण्याची असते. आपण मान सन्मान कीर्ती धन संपत्ती कमवत बसतो, लोकांची नाती सांभाळत बसतो, पण हे सांभाळत नाही आपण.
माझी शांती कशी टिकेल याचा विचार करत नाही, माझं धन कसं टिकेल याचा विचार करतो, मला कीर्ती कशी मिळेल हे बघायला लागतो, पण माझ्या मृत्यूची घडी मला कशी सांभाळता येईल हे कधी बघत नाही. धनाला कमवायला कमवायची गोष्ट कोणती असेल तर कमवायची गोष्ट हीच आहे शांती. ती परम शांती कमवण्यासाठी जे जे म्हणून करायला लागेल त्यामध्ये निष्णात आपण झालो पाहिजे, त्यामध्ये आपण निपुण झालो पाहिजे, तरच या ज्ञानदेवाने दिलेली वचनं आहेत ना ती पचली म्हणायची, त्याशिवाय कळणार नाही आपल्याला. मग कळण्यापर्यंत हे अनुभवात येणं फार गरजेचं आहे. पण भावी प्रतिकूलतेचा विचार करावा आणि भगवंताला अगदी नम्र भावानं शरण जावं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच येको. आपल्या अंतःकरणामध्ये त्याला बसवून ठेवावा. किंबवना आपुले मन करी माझे एकायतन, माझेनी श्रवणी कान भरून घाली. जिथं जिथं भगवंताचं गुणगान चाललंय ते ऐक रे बाबा. एकदा त्याचं गुणगान ह्या मुखानं बोल, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, मग तुला अंदाज यायला लागेल की ते तत्व मीच आहे, माझ्या जवळच देव आहे. सतत तो माझ्या आसपास फिरत असतो, फक्त ते मला त्याची जाणीव नसते. मग ही जाणीव होण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून जे अगोदरच मेलेले असतात त्यांना मृत्यूचं भय का राहील सांगा बघू. अगोदर मेलेले असतात म्हणजे ज्यांनी रोज मृत्यू अनुभवतात मनानं आणि कल्पनेनं, त्यांना शेवटच्या भयाचं काय त्रास होईल काय सांगा. कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केला होता की ज्यांनी रंगीत तालीम रोज केलेली आहे त्यांना शेवटचा जो प्रयोग आहे तो म्हणजे बाहेर प्रेक्षकांच्या पुढे वटवायला काय अडचण पडणार आहे सांगा बघू. काहीच नाही, कारण त्यांना अगोदर एकांतामध्ये त्या नाटकाचा सराव, ते डायलॉग पुन्हा पुन्हा म्हटलेले असतात, तो अभिनय पुन्हा पुन्हा एकांतात केलेला असतो बरं का, एकांतात. आणि लोकांतात जेव्हा जायचं आहे तेव्हा ते बरोबर वटवता आलं पाहिजे ना. त्या ठिकाणी टाळ्याच पडल्या पाहिजेत, त्या ठिकाणी भजन म्हणूनच मला नेलं पाहिजे, त्या ठिकाणी माझ्या जाण्याची पोकळीच निर्माण झाली पाहिजे. लोकांना मी हवा असं वाटलं पाहिजे जाईपर्यंत. माझं मूल्य आणि माझी योग्यता जी आहे ती मृत्यूपर्यंत कमी होता कामा नये. याला एकच गोष्ट की जो अमर आहे, जे अजतत्व आहे, त्या अज आणि अमर तत्वाशी एकरूप होऊन राहणं, त्याच्या अनुसंधानामध्ये असलो तर मी जात नाही, माझ्यावर जरा मरण याचा प्रभाव पडणार नाही आणि मी शांतपणे जाईल ना. म्हणून सुटणं जे असतं ते सुटणं व्हायला पाहिजे, अगोदरच सुकून घेतलं पाहिजे. नारळामध्ये एक नारळाचं खोबरं असते ना, ते ओलं असतं, त्यामध्ये पाणी असतं बघा, त्यावेळी ती अगदी एकदम चिकटून असतं त्या कवटीला, नारळाच्या कवटीला एकदम चिकटून असतं. पण काही काळ गेला, त्याला तापवलं, त्याला उन्हात ठेवलं, त्याला उष्णता दिली की आतलं पाणी आटून जातं. पाणी आटून थोड्या दिवसानं गेलं की त्यातलं ते खोबरं सुकत जातं आणि खोबरं सुकलं की ते त्या कवटीपासून विलग होतं. याला साधना म्हणतात बरं काय. हे विषयाचं पाणी आतमध्ये आहे, तोपर्यंत विषयाचं पाणी आटल्याखेरीज ही कवटी आणि आतलं खोबरं वेगळं आहे याचा अनुभवच मला येणार नाही. मृत्यूसमयी मी त्या ओल्या खोबऱ्यासहित जातो. म्हणून मला वाटतंय मी शरीरानं मेलो. मी मेलो जे म्हणतोय ना, मी जायला लागलोय, माझा मृत्यू आलाय, कारण त्यानं जोडूनच घेतलेलं असतं कवटीशी ना. एवढं शरीर तादात्म्य, एवढं संसाराशी तादात्म्य असतं की साधनेनं त्यातला आतला ओलावा गेलेला, साधना न केल्यामुळं आतला ओलावा गेलेलाच नसतो. म्हणून अगोदरच विचार करावा ना की त्यात दृष्टीनं साधना करावी की त्यातलं माझं जे विषयाचं पाणी, आसक्तीचं पाणी आटायला पाहिजे. एकदा पाणी आटलं की त्यातला ओलसरपणा निघून जातो आणि तादात्म्य सुटायला लागतं. हळूहळू ते खोबरं म्हणजे आतला जीव रूपानं असलेला जीवात्मा, या संसाराचा असणारा जो कॉन्टॅक्ट आहे ना, कनेक्शन, ते तोडायलाच होतं, आपोआपच सुरू होते ना. हे माझं नव्हे अशी साधना करायला पाहिजे ना. आणि साधना करायला काय करायला पाहिजे का, डोकं आपटून घ्यायचा काय, पुन्हा कैलासाला जाऊन आला, 4 धामं पूर्ण केली म्हणजे ही कवटीपूक आणि खोबरं बाजूला पडेल का. नाही, विता येथे विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्व बोलले ध्यानी असे असं माऊली बोलतात. माऊलींचं आपण ऐकलो ना आणि ऐकून तसं वागायला लागलो ना. म्हणून मगाशी म्हटलं, वाचावं, वाचलेलं साठवावं, साठवलेलं आठवावं आणि आठवलेलं मृत्यूच्या समयी वठवावं. ही सुंदर कल्पना
पूर्वीचे तत्ववेत्ते होऊन गेले शिवाजीराव भोसले, त्यांच्या जागर या पुस्तकातून असलेलं हे वाक्य आहे. काय सुंदर वाक्य बोलतात बघा ते. वाचावं, वाचलेलं साठवावं, साठवलेलं आठवावं, आठवलेलं वठवावं. सगळ्या गोष्टी ह्या अनुकरणावर येऊन ठेवतात. मी जर नाही वटवलं तर मी 100 जरी माझ्या नाटकाचे रंगीत तालिमी केल्या असल्या तर सगळ्या व्यर्थ जातात. ज्यावेळी शेवटचा प्रयोग मी प्रेक्षकांच्या समोर जो साजरा करणार आहे तिथं जर चुकलो तर तिथं चुकता कामा नये. त्या चुका होऊ नयेत म्हणून अगोदरच आपली तयारी असली पाहिजे. वटवणं फार महत्वाचं आहे. म्हणून साठवायला लागते, आठवायला लागते. आपण आठवतच नाही. काय तुकोबा बोलले, काय माऊली बोलल्या, वाचून सोडूनच दिलेलं असतं. मग वाचलेलं साठवायला पाहिजे, साठवलेलं तरी आठवायला तरी पाहिजे, आठवलेलं वटवायला तरी पाहिजे. ह्यातलं एक काहीतरी राहिलं ना सगळी साखळी तुटून जाते. ह्या सगळा जो शब्द आहे हे वास्तविक वाचण्याशी संबंधित आहे. आपण याला परमार्थाशी लावून पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात यायला लागेल की नारळातली कवटी खोबरं अलग झालं पाहिजे. कधी? जिवंतपणीच वाजायला पाहिजे. खडखड खडखड. नारळ हात वेगळाच, खोबरं हात वेगळंच आणि कवटी वेगळी. जाणीवच वेळ लागते, कारण हालायला लागते ना ते. काय तर त्याला कवटीवर कोणीतरी वार केले, करू दे. कवटीला कीड लागली, ना मी खोबरं हात सुरक्षित आहे ना, कारण माझा आणि त्या कवटीशी संबंधच नाही. इतकं तोडून घेतलेलं असतं त्यानं संसारापासून. कवटी ही शरीर आहे, कवटी हे संसार आहे, कवटी हे नातलग आहे. हे माझ्यापासून जेव्हा कुठं मी गेलो बघा, आहे तिथंच कवटीमध्ये, पण मी स्वतःला आतनं सोडवून घेतलंय. आतनं सोडून घेणं फार महत्वाचं आहे. आतल्या ते खोबरं आतल्यात सुटते स्वतःशी. बाहेरच्या कवटीला दोषही देत नाही. आणि बाहेरची कवटी कठीण आहे, त्रासदायक आहे, मला त्याचं हे होतं काहीही तो म्हणत नाही, कारण तो त्याच्यापासून सुटलेला असतो. हा एक उदाहरण आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे. या शरीररूपी कवटीपासून स्वतःचा हा आत्मा जीवरूप जीवात्मा जो आहे तो योग्य वेळी विचारपूर्वक बाहेर काढणं फार गरजेचं आहे. म्हणजे मग मृत्यूची भीती राहत नाही. नमे मृत्यू शंका नमे जाती वेदा. मला काहीच वाटत नाही. नमे जाती पिता नैव मै नैव माताच जन्म न बंधू न मित्र गुरु नैव शिष्या चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. आत्मषटक बोलता आपल्याला आचार्य आपल्याशी बोलतात, म्हणतात नमे मृत्यू शंका. मला नाहीच, मी मृत्यू होईल काय, मला व्याधी होतील काय, मला भेद काहीतरी होतील काय, मला शंका उरली नाही. कारण मी कोण नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी माता नाही, मी पिता नाही, मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी चिदानंद स्वरूप आत्मा मी आहे. ही जर सतत सतत आपल्या कायम चिंतनातली गोष्ट जर राहिली तत्स्वरूप आपण होतो. आज आपण देहाशी जे जुळवून घेतले नाही ना ते संपून जातं आणि आपण रिकाम होतो. पण शेवटपर्यंत आत्मज्ञान झाल्याशिवाय हा संबंध तुटत नाही. एखाद्या शर्यतीमध्ये पोहण्याच्या स्पर्धा आहे, शेवटपर्यंत जायचा काय 500 मीटर समजा लागलेला आहे, पोहण्याचा एक तलाव आहे आणि स्पर्धा लागलेली आहे. मी अगदी 480-90 मीटर व्यवस्थित पोहत गेलो आणि शेवटचे 10 मीटर उरले होते, त्यावेळी गटांगळ्या खायला लागलो. तर स्पर्धा जिंकली असं होते काय? नाही होत. नाही असू दे, त्याने 490 मीटर पोहलेला आहे, तो जिंकल्यासारखा आहे नाही. जोपर्यंत किनाऱ्याला पाय लागत नाही तोपर्यंत स्पर्धा जिंकलेली नाही. मृत्यूवर विजय केव्हा मिळतो? जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत साधना संपत नाही. साधना करावी लागते, सावधानता बाळगावी लागते. माझे शेवटचे 10 जे मीटर आहेत ते बेसावध राहिल्यामुळं मी गटांगळा खायला लागलो. जिथं मी बेसावध होतो, ही बेसावधता तिथं चालत नाही. सावधान राहावं मृत्यूच्या समयी आणि तो काळ चालला पाहिजे. त्यालाच माऊली म्हणतात एरवी तरी जाण ऐशे जे निपुण तेची अंतःकरण युक्त वियोगी. त्यांना मी युक्त आणि शांत चित्ताचे म्हणतो. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.